पालकमंत्री जयकुमार रावल यांची शिंदखेडा तालुक्यात पाहणी। धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव व वसमाणे परिसराला भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली। गेली काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। केळी, पपई, कापूस, ऊस आणि मका या पिकांची कापणी सुरू असतानाच अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पिके कोसळली तसेच पाण्याखाली गेली। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। पालकमंत्री रावल यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली। त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। राज्य सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं आणि कोणत्याही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले। काल धुळे जिल्ह्यामध्ये अत्यंत धक्कादायक असा आमच्याकडे जवळपास 50 मिलीमीटरचा पाऊस झाला आणि अवघ्या तासाभरामध्ये होतं ते नव्हतं झालं। हजारो हेक्टर आमच्याकडे केळी, पपई, ऊस, कापूस, मका या सगळ्याच गोष्टींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे एक चिंतेचं आणि दुःखाचं वातावरण तयार झालं। मी इथे बांधावर आलो आहे। आमचे सर्व शेतकरी बांधव यांच्याबरोबर आम्ही ही सगळी परिस्थिती बघितली। अर्थात त्यांचं दुःख एवढं मोठं आहे शब्दामधून आपल्याला सांगता येणार नाही, परंतु मी त्यांना आश्वासित केलं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोघे उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळ, महाराष्ट्र सरकार हे तुमच्या पाठीशी उभं आहे आणि या शिंदखेडा तालुक्यातील, धुळे जिल्ह्यातील संबंध जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या नुकसानाला जे काही कॉम्पन्सेशन महाराष्ट्र सरकार देईल त्याच्यामध्ये आवश्यक आपल्यालाही देणार। खरं तर आत्ता कालपर्यंत परिस्थिती चांगली होती, पण अवघ्या तासाभरामध्ये सगळं होतं ते उलट झालं आणि मग हातातला तोंडातला घास हा लोकांच्याकडनं निघून गेला। पपई जर तुम्ही बघितली तर रेडी पपई म्हणजे या 15 आठवड्यामध्ये दिवाळीनंतर ही पपई बाजारात विकण्याची होती आणि चांगली किंमत या पपईला मिळणार होती। आता निसर्ग आपल्या हातात नाही आणि म्हणून ही सगळी जी परिस्थिती ओढवली आहे या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी चिंता न करता महाराष्ट्र सरकार त्यांच्या पाठीशी उभं आहे, आम्ही त्यांच्याबरोबर आहेत आणि म्हणून चिंता करण्याची गरज नाही। जे शक्य होईल, जी ताकद लावता येईल ती ताकद लावण्यासाठी देवेंद्र भाऊ प्रयत्न करतात आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब हे आहेत तर त्यांच्या माध्यमातून मोठी मदत होईल अशा लोकांमध्ये मी त्यांना सांगितलं की देवेंद्र फडणवीस साहेब प्रयत्न करतात, नक्कीच त्याच्यामधनं मार्ग निघेल। सगळ्यांनी धीर धरला पाहिजे आणि या प्रसंगाला, या आपत्तीला सगळ्यांनी मिळून तोंड दिलं गेलं पाहिजे।